तर त्यावर आता आम्हाला नंतर फीडबॅक पण मिळेल, कारण त्यावर सगळे तुम्हाला पूर्ण सब्जेक्ट वाईज म्हणा किंवा काही जर आम्हालाही कंप्लेंट्स असल्या तर आम्ही त्यावर टाकतोच. आम्हाला काही कागदपत्र पाहिजे असतील ते मी आम्हाला तुम्हाला सांगतो की ॲक्च्युली आधार कार्ड आहे त्याचं अपडेट झालेलं नाही आहे किंवा आणि आता दाखवते जे आहे विशेषतः भारतीय ठिकाणी आलेले आहेत त्यांनी तर ताबडतोब त्यांच्या आधारचं लिंक झाले नसतील किंवा अपडेट झाले नसतील तर ते करून थोडंसं आम्हाला मदत करा, सगळे करा त्यामुळे. कारण लगेचच 1-2 महिन्यांनी आम्हाला 10वीचे फॉर्म्स करून करावे लागतात. त्यानंतर स्कॉलरशिपचे एक्झाम्ससाठी मी येतेच आहे त्या मुद्द्यावर. स्कॉलरशिप यावेळेस ज्या वर्गांना आहे यावेळेस आम्हाला जास्तीत जास्त विद्यार्थी आपले बसवायचे आणि हा विचार करून समजू नका की आता मुलाशिवाय आता तर मागे आहे किंवा काही नाही. कामं दोन बाजूला ठेवा, पण आपल्या पाल्यावर लक्ष द्या. कारण मी सांगितलं की आताचा अलीकडचा काळ किती बदलून राहिलेला आहे. मुलगा शाळा संपल्यानंतर ना तो मुलगा आपल्या घरी आलाच पाहिजे. मग घरी गेल्यानंतर तुम्ही त्याला बाहेर जाऊ द्या, कुठे जाऊ शकता. म्हणजे ती आमची जबाबदारी संपल्यानंतर तुमची जबाबदारी. आणि 11 ते 5 जून जेव्हा बस झाली शिक्षणात नाही मुलगा आहे माझा देवेंद्र ब्राह्मणे म्हणून ते लोखंडी स्केल येते ना, त्या स्केलनं माझ्या पोरावर इतकं मारलं त्यानं शब्दही नाही बोलतो. आज मी त्या महापुरासमोर त्याचा कॉन्फिडन्स जर कमी केला महापुरा उद्या लिहिणार नाही, त्याची तसं नाही बनणार. बोलतो नाही शब्द, त्याला 200-300 जे 500-1000 लागले तर ते दवाखान्यात लावले शब्दही नाही. वेगळ्या वर्णात जर दिसला तर मग थोडाच काम आहे. म्हणून म्हणतो का तुम्ही ऍक्टिव्ह घडवायचं काम माहितीच आहे. बापाचं काम तरी घडवायचं काम मायचं शिक्षित झाली ना चांगले सुधारले ना, आईच्या नावावर दूध धारण केलं ना चांगले सुधार. त्यासाठी आपण म्हणतो का आपणही काहीतरी करायला पाहिजे. आणि हे सर्व 100% सांगतो जेव्हा माता स्त्री बोला काही उदाहरण घ्या. त्यांचं उदाहरण घेताना जिजाऊनी छत्रपतींना घडवलं, छत्रपतींनी स्वराज्य घडवलं, हे उदाहरण आहे. एका मातेची ताकद कशी असते सावित्रीबाई फुलेचं उदाहरण घेऊ शकतो. सावित्रीबाई फुलेंनी जेव्हा महात्मा फुले त्यांच्या पाठीमागे राहिले आणि सावित्रीबाई फुले पहिली शिक्षिका म्हणून तिने सुरुवात केली आणि एक शिक्षणाची क्रांती जी आहे ही क्रांती पूर्ण महाराष्ट्रात सुरू झाली. आज जगभरात या लोकांचं नाव आहे आणि म्हणून हा माता पालक संघाचा हा फार महत्वाचा आहे. समस्या भरपूर आहे. मी आमच्या शिवाजी शिक्षण संस्थेबद्दल सांगतो. महाराष्ट्रातली रयत शिक्षण संस्था जी आहे ही पहिल्या नंबरची संस्था आहे. जवळपास 400च्या वर शाळा आहे आणि आपली शिवाजी संस्था जी आहे याच्या जवळपास 300 युनिट आहे. त्यातली एक आपली संस्था. त्यांनी सांगितली की फार जुनी शाळा, अनेक विद्यार्थी चांगल्या पदावर गेलेले आहेत.